नमस्कार शेतकरी मित्रांनो, गावभारीच्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सध्या आपण आल्याच्या एक परिपक्व झालेल्या प्लॉटमध्ये आहोत. परिपक्व विथ खोडवा असं म्हणूया, कारण आता हे पुन्हा आलेला खोडवा आहे. साधारण आता जुलै ऑगस्ट महिना सुरू आहे, या दरम्यान अशा पद्धतीनं हा खोडवा वाढतो. तर सुशांत सर, या स्टेजमध्ये आल्याचं खत व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे? सगळ्यात पहिली म्हणजे हा आल्याचा प्लॉट जो आहे, हा खोडवा अतिशय चांगल्या पद्धतीनं पुन्हा फुटलेला आहे. कंदांची वाढ चांगली होताना इथं दिसत आहे. यामध्ये कंद पोसण्याची अवस्था आहे आणि आता येणारा जो बाजारभाव आहे तो वाढता बाजारभाव आहे, रेट वाढत चाललेले आहेत. आणि यामध्ये जर आपल्याला क्वालिटी जर चांगली घ्यायची असेल, गुणवत्तापूर्ण उत्पादन घ्यायचं असेल तर पोटॅशवरती आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. यासाठी तुम्ही जमिनीमधून एकरी 4 किलो झायटोनिक के हे पॉलिमर बेस पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया जर वापर केला तर यातला पॉलिमर तुमची जमीन चांगली भुसभुशीत करेल, हवा खेळती ठेवेल, पोकळी करेल. याचबरोबर यामध्ये असणारा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया तुमच्या जमिनीतून चांगल्या प्रमाणामध्ये पोटॅशची मात्रा तुमच्या पिकाला देईल आणि याचा तुमच्या पिकाच्या गुणवत्तेवरती आणि उत्पादनावरती चांगला परिणाम होईल. याच्यासोबतच आपण जेव्हा तुम्हाला कधी वातावरणातील बदल होतात तेव्हा करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुम्ही झायडेक्सचं बायोपेस्टिसाइड फॉलियर किट, त्यासोबत सुरक्षा 250 ग्रॅम आणि बायोबुस्टर 250 मिली याची एकत्रित जर तुम्ही फवारणी केली तर तुम्हाला प्रतिबंधात्मक यामध्ये येणाऱ्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव रोखता येतो. तर अगं मित्रांनो, खोडवा पिकासाठी पोटॅशचं व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं, सुशांत पाटील सरांनी सांगितलं. आता मला सांगा सुशांत सर, की कोणती कीड येण्याची शक्यता असते या स्टेजमध्ये? सगळ्यात जास्त याच्यामध्ये अटॅक जो होतो तो म्हणजे अळीचा, पानं खाणाऱ्या अळ्यांचा. आता जर इथं तुम्ही पाहत असला तर बरेचशीच पानांना छिद्र झालेले आहेत आणि पानावरती विष्ठा सुद्धा दिसते. याचा अर्थ इथं अळीनं चांगल्या प्रमाणामध्ये अटॅक केलेला होता. तर हा अटॅक जर तुम्हाला थांबवायचा असेल तर रासायनिक नियंत्रणाच्या पद्धतीमध्ये तुम्ही काही कीटकनाशकामध्ये प्रोपेक्स सुपर असेल, याबरोबर इमामेक्टिन बेन्झोएट असेल, या व्यतिरिक्त क्लोरअँट्रेनिलीप्रोल म्हणजे कोराजिन सारखं कीटकनाशक, यापैकी कुठलंही कीटकनाशक सोबत झायटोनिक नीम जे अंडीनाशक म्हणून काम करतं, याची एकत्रित जर तुम्ही फवारणी घेतली तर निश्चित तुम्हाला या अळीवर्गीय किडींचा प्रादुर्भाव रोखता येतो. आता पाणी पण जास्त आहे, म्हणजे पावसाचे दिवस आहेत, बरोबर. जुलै ऑगस्ट महिना चालू आहे, आता थोड्या दिवसात पाऊस वाढेल. अशा वेळी जास्त पाणी साठून किंवा काय पुन्हा एकदा कंदकुजीचा त्रास सुरू होऊ शकतो. अशा वेळेस काय करायला पाहिजे? सर्वात पहिलं म्हणजे जेव्हा पाऊस चालू होतो तेव्हा आपल्या शेतामध्ये पाणी उभं राहू नाही द्यायचं. तुमच्या पडलेल्या शेतामध्ये पाणी जे आहे ते सगळं काढून बाहेर द्यायचं. दुसरी गोष्ट, ड्रीपच्या माध्यमातून जेव्हा तुम्हाला वापसा येईल या अवस्थेमध्ये झायटोनिक बायोपेस्टिसाइडचं ड्रीप किट, ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी, सुडोमोनास फ्लोरोसस, मेट्रायझिम ॲनिसोप्ली आणि झायटोनिक नीम हे एक किट सोबत झायटोनिक सुरक्षा 250 ग्रॅम याचं एकत्रित जर तुम्ही ड्रीपद्वारे जर दिलं तर कंदकूज येण्यापासून किंवा आलेले कंदकूज जर असेल रोखण्यासाठी हे बायोपेस्टिसाइड किट तुम्हाला चांगली मदत करू शकतं. रासायनिक कंट्रोल, रासायनिक जर तुम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये जर कूज लागली असेल आणि जैविक उपायाच्या पुढे जर प्लॉट निघून गेला असेल तर तुम्हाला रासायनिकमध्ये बरेचसेच बुरशीनाशकांचा इथं वापर करता येतो. एक म्हणजे साधं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तुम्ही कॉपर ऑक्साईड कुऱ्हाडचा वापर करू शकता, M85चा वापर करू शकता. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर असेल तर रिडोमिल गोल्ड, मेटल एक्झिल प्लस मॅनकोजेब हे कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर बघा शेतकरी मित्रांनो, हा आल्याचं तर दर चांगले आहेत. शेतकरी मित्रांना विनंती आहे की तुमचे जे खोडव्याचे प्लॉट आहेत त्याची व्यवस्थित काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण जर तुमच्या मालाची क्वालिटी चांगली असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला दर मिळेल, नाही तर नव्या मालाला दर वेगळा, भाषाला दर वेगळा, अशा पद्धतीनं गोष्टी होऊ शकतात. त्यापेक्षा एक प्रतिबंधात्मक काळजी घेणं आल्याच्या खोडव्या प्लॉट सुद्धा तितकीच महत्वाचे. कारण बरेच शेतकरी जे आहेत ते खोडवा झाल्यानंतर दुर्लक्ष करतात प्लॉटकडे, आपला प्लॉट चांगला आहे असं समज करून घेतात. पण अशा काळात सुद्धा या प्लॉटची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सध्या आल्याचं हार्वेस्टिंग म्हणजे आल्याची जी काढणी चालू आहे सध्या आणि त्या एका प्लॉटमध्ये आहे. तर बघू शकतो हा खोडव्याचा प्लॉट आहे. म्हणजे काही शेतकरी जे असतात ते दरासाठी थांबतात आणि मॅच्युरिटी झाल्यानंतर पुन्हा खोडवा उगवल्यानंतर ते आलं काढत असतात. तर आता आपण कुणाल सर आपल्यासोबत आहेत झायडेक्सचे, त्यांना विचारूयात की आता मला सांगा एक यातलं जुनं कोणतं आलंय? ह्यात जर जुनं बघायला गेलं तर हा जो खालचा भाग आहे म्हणजे ही मेन कुडी, म्हणजे मुख्य जे आपण ज्यावेळी लागण करतो जी कुडी लावतो सगळ्यात पहिल्यांदा ती म्हणजे ही खालची कुडी. त्याच्यानंतर जो निघणारा फुटवा आहे तो हा वरचा, जी हे दिसतंय ना जुनं झालेला आलं, तो म्हणजे हा जुना फुटवा आहे.
आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल हे जे वरती नुकतंच उगवलेलं किंवा नुकतंच मॅच्युअर व्हायला लागलेलं जे आलं आहे म्हणजे ज्याच्यावरती साल अजून म्हणजे एकदम पातळ अशी साल आहे ती म्हणजे नवीन आलं. आता मित्रांनो हा खोडव्याचा प्लॉट आहे. आता यामध्ये काय होतं की जे जुनं आलं आहे किंवा जुनं पण मॅच्युअर आलंय त्याला चांगला दर असतो. आता ह्या दोन्हीला दराला फरक आहे. आता जर बघायला गेलं इथून खालचा जो बाग आहे म्हणजे हा जुना जो बाग आहे त्याला आता साधारण 50,000 ते 55,000 रुपये गाडी म्हणजे जसं मी म्हणजे जसं 500 किलोची आपल्याकडे एक गाडी असते त्या गाडीला म्हणजे ह्याला 500 किलोला आता 50,000 ते 55,000 रुपये दर आहे. आणि हा जो वरचा बाग आहे म्हणजे आपण मला सांगितलं नवीन माल ह्या नवीन मालाला म्हणजे 500 किलोला त्याच्या साधारण 20,000 ते 25,000 रुपये आता दर चाललेला आहे. आणि यात काही बास म्हणजेच खराब माल पण असतो. हा बासमय कसं ओळखायचं म्हणजे काय होतं जिथं इन्फेक्शन झालेलं असतं किंवा आता हे जे आपण बघू शकतो तोंड जे आहेत म्हणजे फुटव्यांची तोंड आहेत तिथं खराब माल झाला असतो किंवा आई किंवा खाल्लेला असतं आईनं किंवा बुरशीनं तो माल म्हणजे बासा माल पकडला जातो. जो की माल हे बघू शकता तुम्ही हे जे खाल्लेलं आहे किंवा ही जी बघा तोंड वगैरे खराब झालेत हा माल बासा असतो. हा म्हणजे काढल्यानंतर ज्यावेळी हा जमिनीतून वर काढला जातो ह्याला थोडं जरी पाणी लागलं तरी हा पूर्णपणे चिघळला जातो माल. त्यामुळे हा माल बाशामध्ये पकडला जातो. आता साधारण खोडव्याची जी हार्वेस्टिंग आहे ती साधारण कुठल्या महिन्यात करतात शेतकरी? म्हणजे शेतकरी काय करतात जर बियाण्या टायमिंगलाच मोस्टली म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी करतात म्हणजे जसं की फेब्रुवारी मार्चच्या टायमिंगला. आणि जे शेतकरी खोडवा ठेवतात ते आता जून जुलै ऑगस्ट जेणेकरून सप्टेंबर पर्यंत हार्वेस्टिंग चालू राहते त्याची. आता खोडवाला किती साधारण माल निघतो एकरी काय अंदाज? आता जर बघायला गेलं जसं कसं आहे शेतकऱ्यांच्या म्हणजे ट्रीटमेंट प्रॅक्टिस त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. शेतकऱ्यांनी सगळ्यात पहिलं जर शेतकऱ्यांनी व्यवस्थित जर शेणखत टाकलं तिथून सगळं जर व्यवस्थित केलं तर एका गुंठ्याला एक गाडी म्हणजे अशी 40 गुंठ्याला एका एकरामध्ये 40 गाड्या निघतात. आणि काही काही शेतकरी असे जे प्रॉपर ट्रीटमेंट करतात त्यांना गुंठ्याला 1.5 गाडी म्हणजे 40 गुंठ्यात एक साधारण 60 गाड्या काही काही शेतकऱ्यांना 80 सुद्धा गाड्या सापडतात. शेतकरी मित्रांनो बघू शकतो म्हणजे साधारण एकरी जरी आपण 40 गाड्या पकडल्या तरी 20 टनाचं ॲव्हरेज 20 टन आलं हे एकरी शेतकरी काढत असतात. आणि 50-55 हजार रुपये जर दराने हिशोब केला तर साधारण 20 लाख रुपये एकरी उत्पन्न जे की एका IT इंजिनिअरच्या पॅकेजपेक्षा कितीतरी पटीनं अधिक आहे. आणि साधारण एकरी खर्च किती येतो आलेला? एकरी खर्च जर सगळ्या दृष्टीने बघायला गेलं म्हणजे बियाणे शेणखत सगळ्यांना बघायला गेलं तर 3 ते 3.5 लाख रुपये खर्च येतो. 3 ते 3.5 लाख रुपये खर्च वजा करून साधारण 15 ते 17 लाख रुपये एकरी नफा हा अद्रक आणि आलं शेतकऱ्यांना होतो. सध्या हार्वेस्टिंगचा हा प्लॉट आहे आणि बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं. इथेच थांबूयात आणि अशाच माहितीपूर्ण आलेविषयी अद्रक शेतीविषयी माहिती तुम्हाला काही हवी असेल शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सोबतच आपल्या गावभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.